बघणार आहोत अंडरस्टँडिंग टेस्टिंग फंडामेंटल्स. तर या आधीच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो याचा क्विक रिकॅप घेऊया. आपण पाहिलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय असते. तर एखादं बिझनेसचं ध्येय साधण्यासाठी जे ऍप्लिकेशन आपण बनवतो त्या प्रोसेसला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असं म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय असते. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये असणारे 7 फेजेस आपण पाहिले, जसे की रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड अनालिसिस, प्लॅनिंग, डिझाइन, डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, डिप्लॉयमेंट आणि मेंटेनन्स असे 7च्या 7 आपण फेजेस पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं क्वालिटी अश्युरन्स काय असते. तर क्वालिटी अश्युरन्स एक प्रोसेस आहे जे खात्री करून घेते की आपलं ऍप्लिकेशन हे रिक्वायरमेंट प्रमाणे आहे आणि त्यासोबत असणारे हे क्वालिटी स्टँडर्ड सगळे फॉलो केले गेले आहेत ऍप्लिकेशन बिल्ड करताना. तर ह्या सेशनचा आपला अजेंडा बघून घेऊयात. आपण पाहणार आहोत की सॉफ्टवेअर टेस्टिंग काय असते. आपण सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये असणारे काही कॉमन टर्मिनॉलॉजीज समजून घेणार आहोत, जसे की डिफेक्ट, बग, इश्यू हे काय असतं. त्यासोबत टेस्ट केस, टेस्ट प्लॅन आणि टेस्ट सूट हे काय असतं आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल हे काय असतं हे आपण बघणार आहोत. तर चला मग आपला सेशन स्टार्ट करूयात. तर सॉफ्टवेअर टेस्टिंग हे काय आहे. तर सॉफ्टवेअर टेस्टिंग हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये असणारा एक फेज आहे, ज्यात आपण सॉफ्टवेअर आपला जो आपण बनवला सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आपण जी बनवली आहे ती रिक्वायरमेंट प्रमाणे आहे की नाही आणि त्यासोबत त्याच्यात काही बग्स किंवा डिफेक्ट्स नाही आहेत हे चेक करण्याचं काम आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग फेजमध्ये आपण करतो. बरोबर. तर सॉफ्टवेअर टेस्टिंग का लागते. तर जगात असणारे चांगले चांगले डेव्हलपर सुद्धा चुका करू शकतात. त्या चुका केल्यामुळे आपल्या सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनमध्ये बग्स असू शकतात. ते बग्स शोधून काढणे आणि ते बग शोधून काढल्यानंतर त्याला फिक्स करणं हे खूप महत्वाचं आहे. तर बग्स आपले शोधण्यासाठी सॉफ्टवेअर टेस्टिंग करणं हे खूप आवश्यक आहे. तर सॉफ्टवेअरमध्ये बग्स असल्याने काय होऊ शकतं. सॉफ्टवेअरमध्ये बग्स असल्याने मॉनिटरी लॉस होऊ शकतो, ह्युमन लॉस होऊ शकतो, म्हणजेच की जीवहानी होऊ शकते किंवा खूप मोठं आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं. तर याचे काही आपण एक्झाम्पल्स बघूया. यापूर्वी एप्रिल 1999 मध्ये एका सॅटेलाइट लॉन्चमध्ये असणाऱ्या एक सॉफ्टवेअर बगमुळे जवळ-जवळ $1.2 बिलियन असं नुकसान झालं होतं. आजपर्यंत सगळ्यात मोठं आर्थिक नुकसान हे असं मानलं जातं. सो एका सॉफ्टवेअरमध्ये बग असल्याने हे नुकसान झालं. तसंच Amazonमध्ये Amazon वेबसाईटवर असताना काही प्रॉडक्ट्स जे थर्ड पार्टी वेंडरचे प्रॉडक्ट्स होते, त्यांचे प्राइस ऑटोमॅटिकली हे असे कमी झाले. ते कमी झाल्यामुळे थर्ड पार्टी वेंडर्सचं असं खूप मोठं नुकसान झालं, कारण त्यांचे प्रॉडक्ट्स कमी किमतीत विकले गेले Amazonवर. तसंच एका फायटर प्लेन F-35 ह्या प्लेनमध्ये एक सॉफ्टवेअर बग आला होता. त्या बगमुळे टार्गेट हे डिटेक्ट नव्हतं केलं जात. तर तुम्ही कल्पना करू शकता, हे टार्गेट जर व्यवस्थित सेट नाही झालं, तर फायटर प्लेनमुळे ह्या काही डिटेक्ट नसेल झालं काही टार्गेट, तर किती मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्ही कल्पना करू शकता, यात जीवहानी सुद्धा होऊ शकते. बरोबर. तर सॉफ्टवेअर टेस्टिंग करणं किती आवश्यक आहे. कारण सॉफ्टवेअरमध्ये बग असेल, तर आपण पाहिलं किती लॉस होऊ शकतो. किती आर्थिक नुकसान होऊ शकतं, ह्युमन लॉस होऊ शकतो किंवा इतर काही नुकसान आपलं होऊ शकतं. तर आपला कस्टमर हा हॅपी असेल, तर सगळेच हॅपी असतील. बरोबर. त्यामुळे आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग करणं आवश्यक आहे. तर आता आपण सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये असणारे काही टर्मिनॉलॉजीज समजून घेऊयात. तर आपण बघणार आहोत इश्यू, बग, डिफेक्ट्स हे काय असतं ते बघणार आहोत. त्यानंतर टेस्ट केस, टेस्ट सूट आणि टेस्ट प्लॅन हे आपण बघणार आहोत. तर इश्यू काय असते ते आपण समजून घेऊया. तर सॉफ्टवेअर डेव्हलप करताना आपल्याला काही रिक्वायरमेंटमध्ये फ्लॉ असतील किंवा आपण सॉफ्टवेअरमध्ये काही इश्यूज असे आले असतील, तर त्याला आपण इश्यूज म्हणतो. म्हणजेच की काही एस-डी-एल-सीमध्ये आपण म्हणजेच की आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताना आपल्याला काही फंक्शनल असे काही फ्लॉज दिसले, त्याला आपण इश्यू म्हणतो. एक एक्झाम्पल घेऊयात. आपण वेबसाईट एक बनवतोय. त्यामध्ये आपली वेबसाईट ही खूप उशिरा लोड होते. लवकर ती लोड होत नाहीये. तर हा एक फ्लॉ झाला. बरोबर. आपल्या ॲप्लिकेशन ही लवकर लोड होत नाहीये. सो आपण हे डेव्हलपमेंटच्या वेळेस आपण आयडेंटिफाय केलं, तर त्याला आपण इश्यू असं म्हणतो. तर बग आता काय असते? तर बग एक स्पेशल टाइपचा इश्यू असतो, जो खास करून कोडिंग ही चुकीची केल्यामुळे तो बग असा निर्माण झालेला असतो. सो बग काय आहे? तर कोडिंगमुळे असणारा काही इश्यू आपल्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये जो येतो, त्याला आपण असं बग म्हणतो. तर बगचं एक एक्झाम्पल घेऊयात, की आपण ॲप्लिकेशन आपली बनवली आणि त्यामध्ये आपण शॉपिंग कार्ट असं इम्प्लिमेंट केलं. शॉपिंग कार्टमध्ये आपला आयटम ॲड होत नाहीये. कारण आपलं कोडमध्ये काही इश्यू असल्यामुळे ते शॉपिंग कार्टमध्ये आपलं प्रॉडक्ट ॲड होत नाहीये. सो त्याला आपण असं बग असं म्हणणार आहोत. डिफेक्ट काय असते? जेव्हा आपली ॲप्लिकेशन प्रोडक्शनमध्ये जाते आणि त्यानंतर आपल्याला काही इश्यूज आढळतात, तेव्हा आपण त्याला डिफेक्ट असं म्हणतो.
सो आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. आपली ऍप्लिकेशन ही प्रोडक्शनमध्ये गेली आहे आणि अचानक आपलं पेमेंट गेटवे हे चालत नाहीये आणि पेमेंट गेटवेमध्ये काही इश्यू आल्यामुळे पेमेंट होत नाहीये कस्टमरचे. तर त्याला आपण असं डिफेक्ट असं म्हणणार आहोत. तर इश्यू, बग आणि डिफेक्ट मधला फरक आता जाणून घेऊयात. तर इश्यू आपण जसं पाहिलं, आपल्या एस-डी-एल-सी मध्ये काही आपल्या रिक्वायरमेंटमध्ये फ्लॉ असेल, त्याला आपण इश्यू म्हणतो. एक एक्झाम्पल आपण पाहिलं, की आपलं ॲप्लिकेशन डेव्हलप करताना आपल्याला कळालं, की आपलं ॲप्लिकेशन लवकर लोड होत नाहीये. तर हा एक इश्यू झाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. तसंच बग काय असतं, तर एक स्पेशल प्रकारचा इश्यू असतो, जो खास करून कोडिंग मधून आढळला, त्याला आपण बग असं म्हणतो. सो एक एक्झाम्पल आपण पाहिलं, की आयटम आपला म्हणजेच की प्रॉडक्ट आयटम हा ॲड होत नाहीये कार्टमध्ये. तर हा एक बग झाला. कोडिंगमध्ये असणारा हा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट आयटम हे कार्टमध्ये ॲड होत नाहीये. तर त्याला आपण असं बग असं म्हणतो. तसंच डिफेक्ट काय आहे, तर प्रोडक्शनमध्ये गेल्यानंतर आपले ॲप्लिकेशन फेल होत आहे किंवा त्याच्यात काही इश्यू येत आहे, तर त्याला आपण असं डिफेक्ट म्हणतो. एक्झाम्पल आपण घेतला, की वेबसाईटमध्ये आपल्या पेमेंट गेटवे आहे आणि ती प्रोडक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळालं, की पेमेंट फेल होत आहे किंवा काही इश्यू येत आहेत. तर त्याला आपण असं डिफेक्ट म्हणतो. तर इश्यू, बग, डिफेक्ट हे अदल-बदल करून वापरले जातात. हे असे टर्मिनॉलॉजी, हे सगळे नावं आपण जेव्हा आपल्या सॉफ्टवेअर टेस्टिंग करतो, तेव्हा अदलून-बदलून हे वापरले जातात. आता आपण बघणार आहोत टेस्ट प्लॅन काय असते. तर टेस्ट प्लॅन काय असतं, तर आपण टेस्ट प्लॅनमध्ये एक डॉक्युमेंट प्रिपेअर करतो. त्यामध्ये आपण स्कोप ऑफ टेस्टिंग म्हणजेच की टेस्टिंगचं स्कोप काय आहे, त्यात आपण काय-काय इन्क्लूड करायचं, काय-काय एक्सक्लूड करायचं, हे आपण मेन्शन करतो. त्या डॉक्युमेंटमध्ये आपण स्ट्रॅटेजी काय वापरणार आहोत, टेस्टिंगची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, हे आपण त्या डॉक्युमेंटमध्ये असं ॲड करतो. रिसोर्सेस काय लागणार आहेत, आपल्याला एफर्ट्स किती लागणार आहेत, ते आपण मेन्शन करतो आणि त्यासोबत टेस्टिंगची कॉस्ट काय असणार आहे, हे आपण ह्या टेस्ट प्लॅनच्या डॉक्युमेंटमध्ये असं हे सगळं आपण लिहून काढतो. तर हा प्लॅन आपण जेव्हा बनवतो, त्याला आपण टेस्ट प्लॅन असं म्हणतो आणि हा एका डॉक्युमेंटच्या रूपात असतो आपला टेस्ट प्लॅन. तर टेस्ट प्लॅन डॉक्युमेंटमध्ये काय-काय असतं, तर स्कोप ऑफ टेस्टिंग. तर आपण कुठली फंक्शनॅलिटी आता टेस्ट करणार आहोत. तर लॉग इन फंक्शनॅलिटी आपल्याला टेस्ट करायची आहे. शॉपिंग कार्ट फंक्शनॅलिटी टेस्ट करायची असेल, तर ती आपण स्कोपमध्ये घेतो. आपल्याला स्कोपमध्ये काही नसेल, तर ती आपण स्कोपमध्ये ॲड करत नाही. आपल्याला जी टेस्टिंग त्याच्यावर करायची नाहीये, ती आपण ॲड करत नाही. त्यासोबत आपण कुठल्या प्रकारचं टेस्टिंग करणार आहोत, लोड टेस्टिंग करणार आहोत, परफॉर्मन्स टेस्टिंग करणार आहोत, फंक्शनल टेस्टिंग करणार आहोत. तर ही सगळी स्ट्रॅटेजी आपण आपल्या टेस्टिंग प्लॅनमध्ये अशी लिहितो. त्यासोबत रिसोर्सेस काय-काय लागणार आहेत, किती टेस्टर्स लागणार आहेत, किती डेव्हलपर्स लागणार आहेत, आपल्याला सर्व्हर्स वगैरे इतर काही गोष्टी लागणार आहेत. तर त्या सगळ्या रिसोर्सेसची आपण माहिती घेतो. त्यासोबत टेस्टिंगचं शेड्यूल काय आहे, किती दिवसात आपल्याला संपवायचं आहे, त्याचं टाईमलाईन काय आहे, किती दिवसांमध्ये, तासांमध्ये आपल्याला हे टेस्टिंग संपवायचं, हे आपण आपल्या टेस्ट प्लॅनमध्ये असं घेतो. त्यानंतर आपण बघणार आहोत टेस्ट केस काय असतं. तर टेस्ट केस आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला काही टेस्टिंग करायचं असेल, एखादी फंक्शनॅलिटी अशी टेस्ट करायची असेल, तर ती टेस्टिंग कशी करता येईल? तर आपण जे स्टेप्स फॉलो करणार आहोत, की ह्या पद्धतीने आपण आपली ॲप्लिकेशन अशी चालली पाहिजे. ते आपण स्टेप्स जे रचणार आहोत, त्या स्टेप्सला आपण टेस्ट केस असं म्हणतो. त्या टेस्ट केसमध्ये आपलं काय-काय असतं? तर टेस्ट केसमध्ये आपण हे चेक करतो, की आपलं जे आउटकम आहे, जे आपल्याला ॲप्लिकेशनमधून आउटकम पाहिजे, ते आउटकम आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आहे की नाही, हे चेक करणं आपलं काम असतं टेस्ट केसमध्ये. सो टेस्ट केसमध्ये आपण आपलं जे आउटकम असलं पाहिजे ॲप्लिकेशनचं, हे रिक्वायरमेंट प्रमाणे आहे की नाही, सो आपण त्या पद्धतीने टेस्ट केस पास किंवा फेल असं त्याचं स्टेटस सेट करतो. तर टेस्ट केसमध्ये काय-काय असतं? तर टेस्ट केसमध्ये टेस्ट आयडी असतो. शॉर्ट डिस्क्रिप्शन असतं. डिस्क्रिप्शन असतो, की टेस्ट केसमध्ये आपण काय करणार आहोत? काय स्टेप्स फॉलो करायचे आपल्याला टेस्ट केस एक्झिक्यूट करण्यासाठी. त्यासोबत रिक्विजिट्स काय असणार आहेत? टेस्ट स्टेप्स काय असणार आहेत? आपण स्टेप्स काय-काय फॉलो करणार आहोत? टेस्ट डेटा काय असणार आहे? कुठला डेटा वापरून आपण हे टेस्ट परफॉर्म करणार आहोत? आणि टेस्टचं फायनल स्टेटस काय आहे? पास झालं, फेल झालं, हे स्टेटस काय असणार आहे? आणि काही रिमार्क्स, काही कमेंट्स आपल्याला द्यायचे असतील त्या ठिकाणी, तर आपण ते देऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टेस्ट केसमध्ये असतात. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. तर आपल्याला लॉग इन फंक्शनॅलिटी अशी टेस्ट करायची असेल, तर टेस्ट केस आपण कशी लिहिणार? तर आपल्याला हे सगळे कॉलम्स आहेत आपण अशा इन्फॉर्मेशन भरणार आहोत. तर आपण लॉग इन फंक्शनॅलिटी अशी टेस्ट करतो, हे आपलं सिनेरिओ झालं. आपण चेक करणार आहोत, की आपलं लॉग इन हे व्हॅलिड आहे की नाही? हे आपलं डिस्क्रिप्शन झालं, आपलं हे टेस्ट केस झालं, की लॉग इन हे व्हॅलिड आहे की नाही? तर त्यासाठी आपण टेस्ट स्टेप्स काय-काय फॉलो करणार आहोत? तर आपण सर्वात आधी ती वेबसाईट लोड करणार आहोत. युजर नेम एंटर करणार आहोत, पासवर्ड एंटर करणार आहोत आणि असे आपण स्टेप्स फॉलो करणार आहोत आणि त्यानंतर लॉग इन बटन क्लिक करणार आहोत. टेस्ट डेटा काय असणार आहे आपला? तर टेस्ट डेटामध्ये आपल्याला युजर नेम एक असं द्यायचं आहे, की काय युजर नेम आपण टाइप करणार आहोत, त्याचा पासवर्ड काय असणार आहे, हा आपला टेस्ट डेटा झाला. त्यानंतर एक्स्पेक्टेड रिझल्ट. सो एक्स्पेक्टेड रिझल्ट काय असू शकतं ह्या टेस्ट सिनेरिओचं? तर आपलं लॉग इन हे सक्सेसफुल झालं आहे,
हे आपलं एक्सपेक्टेड आउटकम आहे आपलं, की अशा पद्धतीने आपण लॉग इन फंक्शनॅलिटी टेस्ट करताना आपलं लॉग इन सक्सेसफुल झालं पाहिजे. आणि ऍक्च्युअल आउटकम, की हे टेस्ट केस आपण फॉलो, हे स्टेप्स आपण फॉलो केले, हा टेस्ट डेटा त्यात आपण एंटर केला, त्यानंतर आपलं लॉग इन झालं आहे की नाही हे आपण ऍक्च्युअल आउटकम मध्ये लिहिणार आहोत. सो आउटकम मध्ये आपलं येणार की लॉग इन झालं. सो आपलं जर एक्सपेक्टेड आउटकम आणि ऍक्च्युअल आउटकम हे दोन्ही मॅच झालं, तर आपण टेस्ट केसचं स्टेटस सेट करणार आहोत पास असं. किंवा जर ते फेल झालं, ते आपलं एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल हे वेगवेगळं असेल, तर आपण त्याला फेल असं त्या ठिकाणी करणार आहोत. सो अशा पद्धतीने आपले टेस्ट केस रचले जाणार आहेत. ह्या कॉलम्समध्ये आपण अशी माहिती भरणार आहोत आणि अशा आपण टेस्ट केस एक्झिक्यूट करणार आहोत जेव्हा आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग करू. तर त्यानंतर आपण आता टेस्ट सूट काय असतं समजून घेऊया. आपण टेस्ट केस पाहिले, एखादी फंक्शनॅलिटी, छोटासा कॉम्पोनंट, जसं की लॉग इन आपण टेस्ट केस त्याच्यावर बनवला. म्हणजे की लॉग इन फंक्शनॅलिटी टेस्ट करण्यासाठी आपण एक टेस्ट केस लिहिली. असे अनेक आपले कॉम्पोनंट्स असतील, अनेक फंक्शनॅलिटी असतील, ज्याच्यावर आपण टेस्ट केसेस लिहिणार आहोत. जसे की लॉग इन फंक्शनॅलिटी किंवा शॉपिंग फंक्शनॅलिटी किंवा प्रॉडक्ट पर्चेस आपण जे करणार, म्हणजे पेमेंट गेटवेची फंक्शनॅलिटी. असे अनेक फंक्शनॅलिटीज जेव्हा आपण एकत्र त्या सगळ्या टेस्ट केसेस एकत्र घेऊन येतो, त्याला आपण टेस्ट सूट असं म्हणतो. टेस्ट सूट आपल्याला मदत करते हे सगळे टेस्ट केसेस एकत्र जोडण्यासाठी आणि त्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करण्यासाठी आपल्याला मदत करतं. तर त्याला आपण टेस्ट सूट असं म्हणतो. सो या ठिकाणी आपण बघतोय, की आपले असे 4 टेस्ट सिनेरिओज होते. एक होता आपल्याला, की प्रॉडक्ट आपला कार्टमध्ये ॲड होतोय की नाही. आपण सेम प्रॉडक्ट परत एकदा ॲड केला, तर तो व्यवस्थित अपडेट होतोय की नाही. त्याची क्वांटिटी मला कार्टमध्ये जाऊन अपडेट करायची असेल, तर ती होतीये की नाही. त्यासोबत आपण जर कार्टमधून एखादा प्रॉडक्ट रिमूव्ह केला, तर तो रिमूव्ह होतोय की नाही. सो असे हे 4 युनिट्स आपण असे टेस्ट करणार आहोत. त्याच्यासाठी आपण 4 टेस्ट केसेस लिहिले आहेत. या 4ही टेस्ट केसेस जेव्हा आपण शॉपिंग कार्टच्या संबंधित आहेत ह्या सगळ्या टेस्ट केसेस बरोबर. तर ह्या शॉपिंग कार्टच्या रिलेटेड ही फंक्शनॅलिटी असणार आहे सगळी. सो आपण शॉपिंग कार्ट रिलेटेड टेस्ट केसेस असणार आहे. हे शॉपिंग टेस्ट सूटमध्ये असं कन्सिडर करणार आहोत. सो शॉपिंग टेस्ट सूटमध्ये ह्या 4ही टेस्ट केसेस येणार आहेत. तर या पद्धतीने आपण टेस्ट सूट असं समजून घेतलं आहे. यानंतर आपण बघणार आहोत, सो सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल काय आहे? तर सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकलमध्ये अशा 6 फेजेस असतात, जे आपल्याला खात्री करून देते, की आपण जे ॲप्लिकेशन बनवले ते रिक्वायरमेंट प्रमाणे आहे की नाही. सो आपण रिक्वायरमेंट प्रमाणे आहे की नाही हे चेक करण्यासाठी ह्या 6 फेजेसमधून आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग असं करतो. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग हे एस-टी-एल-सी म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल, हे आपण अख्ख्या एस-डी-एल-सीमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग ह्या फेजमध्ये करतो. तो सॉफ्टवेअर टेस्टिंग हा जो एक फेज आहे, त्यामध्ये असणारा हा सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल आपण असा परफॉर्म करतो. सो ह्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये असणारा एक फेज सॉफ्टवेअर टेस्टिंग हा फेज. या फेजमध्ये आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल ही रन करतो. ज्याचं मेन कारण आहे, की आपल्याला व्हेरिफाय करायचं, व्हॅलिडेट करायचं आपलं ॲप्लिकेशन हे व्यवस्थित चालतंय की नाही, रिक्वायरमेंट प्रमाणे आहे की नाही, हे आपलं मेन फोकस असणार आहे. तर ह्यामध्ये असणारे असे 6 फेजेस आहेत. तर ते फेजेस कसे आहेत, तर आपण रिक्वायरमेंट एनालिसिस करणार आहोत. त्यानंतर प्लॅनिंग करणार आहोत. सॉफ्टवेअर टेस्टिंग ही कशी गेली पाहिजे, त्याचं प्लॅनिंग असणार आहे. सॉफ्टवेअर टेस्ट केसेस डेव्हलपमेंट करणार आहोत. टेस्ट केसेस आपल्याला सगळे डेव्हलप करून घ्यायचे. टेस्ट केसेस एक्झिक्युशन करायचंय. त्याआधी आपण टेस्ट एन्व्हायर्नमेंट सेटअप करणार आहोत. एन्व्हायर्नमेंट आपलं सेटअप झाल्यानंतर आपण टेस्ट एक्झिक्यूट करणार आहोत आणि त्यानंतर टेस्ट सायकल क्लोजर असा हा फेज आहे. सो हे 6 फेजेस आपण आता समजून घेऊयात, की काय असतात. ह्या प्रत्येक फेजमध्ये काय टास्क केले जातात. त्यामध्ये असणारे हे सगळे टास्क आपण समजून घेणार आहोत. तर रिक्वायरमेंट एनालिसिस. तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला काय-काय टेस्ट करायचं आहे, आपल्याला काय टेस्ट करायचं आहे, काय टेस्ट करू शकतो, हे आपण एनालिसिस करणार आहोत. ह्याचं रिक्वायरमेंट आपण समजून घेणार आहोत. सो हे टास्क आपण जे करणार आहोत, ते रिक्वायरमेंट एनालिसिसमध्ये आपण करणार आहोत. सो आपण टेस्ट काय करू शकतो, काय नाही करू शकत याचा एक्झाम्पल घेऊया. तर आपण जर म्हटलो आपल्याला युजर रजिस्ट्रेशन टेस्ट करायचं आहे. तर युजर रजिस्ट्रेशन आपण हे टेस्ट करू शकतो, की युजर व्यवस्थित लॉग इन करू शकतोय की नाही, रजिस्टर करू शकतोय की नाही, हे आपण टेस्ट करू शकतो. वेबसाईट लवकर लोड होऊ शकते का? वेबसाईट लवकर लोड व्हायला पाहिजे, हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. तर हे आपण टेस्टिंगमध्ये नाही कन्सिडर करू शकत, कारण आपल्याला माहीत नाही, की लवकर म्हणजे काय? किती वेळात लोड व्हायला पाहिजे? त्याच्यात आपल्याला काही फिगर नाहीये, टाईम नाही दिला गेला. तर आपण हे टेस्टिंग ह्याचं करू नाही शकत, कारण आपल्याला माहीत नाही, की आपल्याला किती वेळात ही लोड व्हायला पाहिजे. सो हे क्लिअर नाहीये. त्यामुळे आपण ह्याला आपल्या टेस्ट प्लॅनमध्ये घेऊ नाही शकत. तसंच पेमेंट गेटवे इंटिग्रेशन झाले की नाही, पेमेंट होतंय की नाही, हे आपल्याला टेस्ट करायचं. तर हे आपण टेस्ट करू शकतो. हे आपण व्यवस्थित मोजू शकतो. त्यामुळे आपण हे कन्सिडर करणार. सो प्रॉडक्ट सर्च करायचा असेल, तर ही फंक्शनॅलिटी सुद्धा आपण टेस्ट करू शकतो. तर आपण आपल्या प्लॅनमध्ये घेणार आहोत. युजर शुड बी सॅटिस्फाईड म्हणजेच की युजर सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हे तर आपण समजू नाही शकणार, की युजर कधी सॅटिस्फाय होणार, त्याचे काय आपण त्याला कसं मेजर करणार, की युजर कशामुळे सॅटिस्फाय होऊ शकतो.
त्याच्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहेत का, की युजर ह्या गोष्टींमुळे सॅटिस्फाय होणार. तर ह्या गोष्टींची आपल्याला कल्पना नाहीये. ह्या गोष्टी काय असणार आहेत हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण ते टेस्ट प्लॅनमध्ये आपल्या घेऊ नाही शकत. सो आपण हे रिक्वायरमेंट अॅनलाईज केल्या, की आपण काय-काय टेस्ट करू शकतो, हे आपण रिक्वायरमेंट अॅनालिसिस फेजमध्ये केलं. तर ह्या रिक्वायरमेंट अॅनालिसिस फेजचा आउटकम काय असणार आहे, तर आपले जे टेस्ट केसेस आपण एक्झिक्यूट करू शकतो किंवा टेस्ट करू शकतो, त्या रिक्वायरमेंट्स आपण सगळ्या एका डॉक्युमेंटमध्ये घेणार आहोत. त्या रिक्वायरमेंट्स आपलं अॅनालिसिसचं हे आउटकम असणार आहे. आणि जे गोष्टी होऊ नाही शकत आपण जसं पाहिलं होतं, की युजर सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. त्या गोष्टी आपण टेस्ट नाही करू शकत. तर आपण ते कम्युनिकेट करणार आपल्या प्रॉडक्ट ओनरला किंवा स्टेक होल्डर्सला, की ह्या गोष्टी आपल्याला टेस्टिंग नाही करता येणार. तर त्याच्यासाठी आपल्याला अजून क्लॅरिटी हवी आहे. त्याच्याबद्दल अजून माहिती हवी आहे. तर ती गोळा करण्यासाठी आपण त्या स्टेक होल्डर्सला किंवा प्रॉडक्ट ओनर्सला आपण असं सांगणार. तर आता प्लॅनिंगमध्ये काय होणार? तर प्लॅनिंगमध्ये आपण आता टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट बनवणार आहोत. आपण जेव्हा पाहिलं होतं, की टेस्ट प्लॅन काय असतो, तर आपण एक डॉक्युमेंट बनवतो. त्यामध्ये आपल्या सगळ्या ह्या स्कोप, स्ट्रॅटेजी असं सगळं डिफाईन केलं जातं. सो प्लॅनिंग फेजमध्ये हे टेस्ट प्लॅन असं बनवणार आहोत. तो टेस्ट प्लॅनमध्ये काय-काय असणार आहे? तर स्कोप ऑफ टेस्टिंग, की कुठली फंक्शनॅलिटी आपण टेस्ट करू शकतो, जसे की लॉग इन फंक्शनॅलिटी, शॉपिंग कार्ट फंक्शनॅलिटी हे सगळे आपल्या टेस्टिंग स्कोपमध्ये आपण असं इन्क्लूड करणार आहोत. त्यानंतर स्ट्रॅटेजी काय असणार आहे? तर असं आपण पाहिलं होतं, की स्ट्रॅटेजी आपली परफॉर्मन्स टेस्टिंग, फंक्शनल टेस्टिंग ह्या सगळ्या टेस्टिंगच्या स्ट्रॅटेजी आपण यूज करणार आहोत. तर ते सगळे आपण इन्क्लूड करणार आहोत. त्यानंतर रिसोर्स काय-काय लागणार आहेत आपल्याला. परत आपला शेड्यूल काय असणार आहे टेस्टिंगचा. हे सगळं आपण आपल्या टेस्ट प्लॅनमध्ये असं घेणार आहोत. आता टेस्ट केस डेव्हलपमेंट. आता आपण हा प्लॅन बनवला, की आपल्या टेस्टिंगमध्ये आपल्याला कुठली-कुठली फंक्शनॅलिटी अशी टेस्ट करायची. एक-एक फंक्शनॅलिटी आपल्याला जी टेस्ट करायची त्याच्यावर आपण आता डिटेल टेस्ट केस डेव्हलपमेंट करणार आहोत, की आपण टेस्ट केस काय असणार आहे, कुठल्या सिनेरिओला टेस्ट करतोय, त्याच्यात असणारा टेस्ट डेटा काय असणार आहे, हे सगळ्या गोष्टी आपण आयडेंटिफाय करून टेस्ट केस असे बनवणार आहोत. आपला टेस्ट केसचा एक सॅम्पल आहे, जसं की प्रॉडक्ट सर्च आपण जर करतोय. प्रॉडक्ट सर्च करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला चेक करायचं युजरने जो प्रॉडक्ट सर्च केला, तोच प्रॉडक्ट आपल्याला सर्च झाल्यानंतर वेबसाईटवर दिसतोय. हा आपला सिनेरिओ झाला. तर त्यामध्ये आपल्याला टेस्टचे स्टेप्स काय असणार आहे, तर युजर प्रॉडक्टचं डिटेल टाकतोय आणि सर्च असं बटन क्लिक करतोय. त्याचा सॅम्पल डेटा काय असणार आहे, आपण एखादा चा डेटा घेऊ, की रनिंग शूज आपल्याला शोधायचा. हा आपला टेस्ट डेटा झाला. एक्स्पेक्टेड आउटकम काय आहे? रनिंग शूज शोधल्यानंतर रनिंग शूज प्रॉडक्ट आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये दिसलं पाहिजे, आपल्या पेजमध्ये दिसलं पाहिजे. आणि हे ॲक्चुअल आउटपुट असं असेल, तर त्याचं स्टेटस आपण अपडेट करणार आहोत. सो हे टेस्ट केसचं डेव्हलपमेंट आपण टेस्ट केस आपण असं लिहिणार आहोत. टेस्ट केस डेव्हलपमेंट फेजमध्ये आणि त्याचा स्टेटस कॉलम हा रिकामा सोडणार आहोत. जेव्हा आपण टेस्ट एक्झिक्यूट करणार आहोत, तेव्हा हा कॉलम भरला जाणार आहे. आपल्याला त्यानंतर टेस्ट एन्व्हायर्नमेंट सेटअप करायचा आहे. सो आपल्याला टेस्टिंगसाठी काय-काय लागू शकते, त्या सगळ्या गोष्टींचा, त्या रिसोर्सेसचा आपण सेटअप करायचा ह्या फेजमध्ये. सो आपल्याला लागू शकतो वेब सर्व्हर, आपल्याला लागू शकतात पेमेंट गेटवे सिम्युलेट करण्यासाठी, म्हणजे की पेमेंट आपल्याला फेक पेमेंट होऊ शकतं, असं टेस्टिंग त्याचं करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला सिम्युलेशनची गरज आहे. त्यानंतर काही युजर्स आपल्याला बनवायचे, डमी युजर्स आपल्याला त्या ठिकाणी बनवावे लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचे आपण सेटअप करणार आहोत. सो आपल्याला वेब सर्व्हर लागणार आहे खास टेस्टिंगसाठी. सो ह्या गोष्टींचा सेटअप आपल्याला करायचा आहे ह्या फेजमध्ये. त्यानंतर येणार आहे टेस्टिंग एक्झिक्युशन. सो टेस्टिंग एक्झिक्युशनमध्ये आपण काय करणार आहोत, टेस्ट एक्झिक्युशनमध्ये आपण करतो, की आपण जे टेस्ट केसेस लिहिले होते, ते आपल्याला एक्झिक्यूट करून बघायचे आणि आपल्याला एक्झिक्यूट केल्यानंतर हे बघायचंय, की आपण जशी रिक्वायरमेंट स्पेसिफाय केली होती, त्याच पद्धतीने आपलं ॲप्लिकेशन चालतंय. हे आपल्याला व्हेरिफाय करण्यासाठी आपण हे सगळ्या टेस्ट एक्झिक्यूट करणार आहोत. सो आपण ज्या टेस्ट केसेस लिहिल्या आहेत, त्या पास होतात आहेत की फेल होतात आहेत, हे आपल्याला चेक करायचं. आपल्याला ते आता ते स्टेप्स आपण लिहिले होते, ते आपल्याला एक-एक करून आता ते एक्झिक्यूट करायचे आणि त्यांचं स्टेटस अपडेट करायचंय. आणि जर ते फेल होत असतील, तर आपल्याला ते डेव्हलपर्सला कळवायचंय आणि ते डेव्हलपर्सकडून फिक्स करून घ्यायचंय. सो आपण हे टेस्ट एक्झिक्युशनमध्ये करतो. फायनली सगळं टेस्ट एक्झिक्यूट झाल्यानंतर टेस्ट सायकल क्लोज आपण करतो. आपलं ॲप्लिकेशन आता टेस्ट झालं आहे. सगळे टेस्ट केसेस टेस्ट झाले आहेत. त्याचे काही फिक्सेस असतील ते आपण फिक्सेस करून घेतले आहेत आणि फायनली आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काही बग्स असतील, तर ते आपण मेन्शन करणार आहोत. आपलं ॲप्लिकेशन आपलं किती स्टेबल झालंय हे मेन्शन करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपण ज्या टेस्टमध्ये आपल्या झालेल्या आहेत, याची समरी आपण एका डॉक्युमेंटमध्ये घेणार आहोत. ते आपण म्हणजे टेस्ट सायकल क्लोजर या फेजमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत. सो टेस्ट क्लोजरमध्ये आपण आपल्याला जे काही गोष्टी आपल्या ऑब्झर्व्ह केल्यात, आपण पाहिल्यात, की आपल्याला बग्स काय दिसलेत, ते बग्स काय-काय आहेत, हे सगळं आपण टेस्ट क्लोजरमध्ये आपण देणार आहोत. सो त्या रिपोर्टमध्ये या सगळ्या गोष्टी असणार आहेत. सो आता आपण एस-टी-एल-सीमध्ये काय-काय केलं, आपण एक परत समरी करून घेऊयात. आपण पाहिलं, की रिक्वायरमेंट एनालिसिस केली जाते, की कुठल्या गोष्टी टेस्ट करू शकतो आपण. सो टेस्टिंग लाईफ सायकलमध्ये आपण टेस्टिंग काय-काय करायची आपल्या
ॲप्लिकेशनमध्ये याचं एनालिसिस करतो. त्यानंतर आपण प्लॅनिंग करतो, की ही कशी केली जाऊ शकते. त्याचा टेस्ट प्लॅन असं बनवतो आपण. त्यानंतर आपण टेस्ट केस डेव्हलपमेंट करतो, की आपल्या टेस्ट केसेस काय असणार एक-एक फंक्शनॅलिटीवर. आपल्या टेस्ट प्लॅनमध्ये असणाऱ्या या सगळ्या स्कोपमध्ये असणाऱ्या या सगळ्या फंक्शनॅलिटीवर आपण टेस्ट केस डेव्हलपमेंट करणार आहोत. त्यानंतर आपण एन्व्हायर्नमेंट सेटअप करणार आहोत. आपल्याला काय-काय गोष्टी लागणार आहेत टेस्टिंगसाठी ह्या सगळ्या गोष्टी सेटअप करणार आहोत. त्यानंतर टेस्ट एक्झिक्यूट केल्या जाणार आहेत. त्यानंतर टेस्ट एक्झिक्यूट केल्यानंतर आपण टेस्ट सायकल क्लोजरवर जातो. जिथे आपण रिपोर्ट एक बनवतो, की आपल्या ओव्हरऑल टेस्टिंगमध्ये काय-काय केलं गेलं आहे. आता आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल मधला आता फरक समजून घेऊया. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे अख्खं सॉफ्टवेअर आपण जेव्हा बनवतो, त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या फेजेस थ्रू आपण सगळे जातो सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी. त्यात असणारं सॉफ्टवेअर टेस्टिंग एक फेज आहे. त्या फेजमध्ये आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल असं आपण करतो. जे स्पेसिफिकली फक्त टेस्टिंगवर फोकस केला जातो. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकलमध्ये फक्त सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये केल्या गेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला, टास्कला वर फोकस असा केला जातो. तर ह्या सेशनचे आपले की टेक अवेज आता बघून घेऊ.